विनायक राऊत आपल्या बरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। विनायक जी, एक सगळ्यात मोठा दावा यावेळी गोगावलेंनी एका मुलाखतीत केलेला आहे टू द पॉइंट मध्ये। ते असं म्हणालेले आहेत की भाजपमध्ये जाण्या अगोदर नारायण राणे शिवसेनेत परतणार होते। हे पूर्णपणे बकवासगिरी आहे। नारायण राणेने तशा पद्धतीचे प्रयत्न तर लांबून केले होते स्वार्थासाठी। मी पुन्हा येतो, मला हे द्या, माझं असं पुनर्वसन करा, मला पुन्हा मुख्यमंत्री करा, अशा पद्धतीच्या अटी शर्ती टाकून पुन्हा येण्याचा प्रयत्न करत होते। परंतु असे एकदा बाडगा झालेल्या माणसाला पुन्हा एकदा पक्षामध्ये घेणं योग्य ठरणार नाही असं बहुतेक नेत्यांचं मत पडल्यामुळे त्याला माननीय पक्षप्रमुखांनी सपशेल नकार दिला। विनायक जी, त्यांनी या मुलाखतीत बोलताना असंही म्हटलंय, आम्ही सुद्धा उद्धव ठाकरेंना त्यावेळेला समजवायचा प्रयत्न केलेला होता आणि त्यात राणे ही कोकणची ताकद होती म्हणून आम्ही वारंवार त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होतो। हे केवळ या गद्दारांची बकवासगिरी आहे मॅडम, त्याच्यामध्ये काही तथ्य नाहीये। आता फक्त त्यांना अक्कलदार सुचली आहे म्हणून पुन्हा काही ना काही अशा पद्धतीचं ते बकवासगिरी करतायत। त्यावेळेला सुद्धा यांच्यापैकी कोणी काही बोललेलं नाही। विनायक जी, एक सगळ्यात मोठा दावा गोगावलेंनी याच टू द पॉइंट मुलाखतीत केलाय, तो असा की प्रत्येक राजकीय निर्णयात रश्मी ठाकरेंचा हस्तक्षेप असतो। खरं म्हणजे त्यांच्या अकलेची मला कीव करावीशी वाटते। तर आम्हा सर्व शिवसैनिकांना ज्या पद्धतीने महासाहेब मीनाताई ठाकरे ह्या मातोश्रीच्या एक प्रमुख म्हणून आमच्यावर मातेसमान प्रेम करायच्या, आधार द्यायच्या, अगदी त्याच पद्धतीने मीनाताईंच्या नंतर माननीय रश्मी वहिनी सुद्धा आम्हाला अत्यंत आपुलकीने मातोश्रीच्या प्रेमापोटी आम्हा सर्व शिवसैनिकांना त्या वागणूक देत असतात। एवढं सगळं सत्ता केंद्र हातात असून सुद्धा त्यांनी कदापिही राजकारणामध्ये किंवा शिवसेनेच्या दैनंदिन कारभारामध्ये कधीही हस्तक्षेप केलेला नाही, कधीही तिथे लक्ष घातलेलं नाही। आणि म्हणून रश्मी वहिनींवर टीका करत असताना त्यांच्या कोणतं पाप करतायत म्हणून यांच्या जीवेला नक्कीच शासन होईल असं मला खात्री आहे। निश्चित विनायक राऊत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आपल्या बरोबर जोडले गेलेले होते।